पाहूयात पुढची बातमी। संभाजीनगर भूम बार्शी मार्गावरचा पूल धोकादायक झालाय। पुलाला कठडे नसल्यानं जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। अपघाताची शक्यता आहे, त्यामुळे पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी केली जाते। सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस इथं विहिरीमध्ये पिकअप वाहन कोसळून 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच धाराशिव जिल्ह्यातल्या संभाजीनगर भूम बार्शी मुख्य मार्गावरचा एका अरुंद आणि कठडे नसलेल्या पुलाच्या दुरुस्तीची आता मागणी केली जाते। या मार्गावरचा संबंधित पुलाला संरक्षणात्मक कठडे नसल्यानं रात्रीच्या वेळी तसंच पावसाळ्यात वाहन चालकांना मोठा धोका निर्माण होतो। पुलाची रुंदी कमी असल्यानं समोरासमोर येणाऱ्या वाहनांना मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे एक पिकअप वाहन विहिरीत कोसळलं आणि 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। खरं तर ही घटना अजून ताजी आहे, महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर ही घटना आहे। मी आता उभा आहे धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील शिरसा वाकडे येथील पुलावरती आणि ह्या पुलाला कठडाच नाहीये। आपण बघू शकतो की अतिवृष्टीच्या दरम्यान म्हणजे जवळपास 8 महिने होत आले अतिवृष्टी झालेली आणि या अतिवृष्टीच्या दरम्यान या पुलाचा कठडाच वाहून गेलाय। आपण बघू शकतो की फक्त 20 फुटाचा हा मधला डांबरी रस्ता असेल अंदाजित। दोन्ही बाजूचा कठडा नसल्याजमा एका बाजूचा पडून खाली वाहून गेलाय तर दुसऱ्या बाजूचा कठडा सुद्धा पडलेला आहे, नाहीच असं म्हटलं तरी चालेल। आपण बघू शकतो की ही मोठी नदी आहे, खाली खड्डा जर आपण बघितला तर जवळपास 4-5 परसाच्या आसपासचा तो खड्डा आहे। 25-30 फुटापेक्षा जास्त खोलीचा हा खड्डा आहे, त्यामुळे निश्चितपणे अपघात होण्याची शक्यता आहे। समोर वळण आहे। काय सांगाल, कुठून आलात, कुठे चाललात तुम्ही? मी भांडगावरून आलोय आणि इकडे चाललोय इकडे शेतात। काय सांगाल, इथं पुलाला कठडे नाहीये, दोन्ही बाजूला संरक्षक भिंती नाही आहेत, पुढे वळण आहे, अपघाताची शक्यता? अपघाताची 100% शक्यता आहे। वारंवार मागणी होते पण दुर्लक्ष केलं जाते। 5 ते 6 परस इथनं खोल आहे। 5-6 परस खोल आणि दोन्ही कठडे वाहून गेलेले ते पूर आल्यानंतर तेव्हापासून कुणी दुर्लक्ष 8-9 महिने झाले आता पुराला, तर कुणी बघायला कोणी लक्षच नाही दिलेलं। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, शिरसा वाकडी, धाराशिव।